आज मनसर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या सभा पाठोपाठ होत आहेत। तिथे कशा पद्धतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतील हे पाहणं गरजेचं असणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। तर आज दोघांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होत आहेत। मनसर इथे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सभा होत आहेत आणि कशा पद्धतीने आता हे दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतील हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या निवडणुकीनिमित्तानं प्रचारांचा धडाका सुरू आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही आज सभा घेत आहेत। मनसर इथे या दोघांच्याही सभा होत आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्री मनसर इथे सभा घेणार आहेत। एका पाठोपाठ एक अशा सभा होत आहेत। त्यामुळे आता या सभेत नेमकं अजित पवार काय बोलणार, त्यासोबत एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कशा पद्धतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या प्रचारांचा धडाका सुरू आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आज उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्या ज्या नगरपंचायत असतील, नगर परिषदा, नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निमित्ताने ज्या प्रचाराच्या तोफा आहेत त्या धडाडणार आहेत। मी ज्या ठिकाणी मनसरमध्ये या ठिकाणी आज 10 वाजता आणि याच मनसरमध्ये काही अंतरावर 12 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनसरचं शिरूर, जुन्नर येथे देखील सभा होणार आहे। या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महायुतीमध्ये अशा पद्धतीने टिंगी पडलेली आहे आणि एकूणच या निवडणुकांच्या निमित्ताने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कशा पद्धतीने होणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जी विजय संकल्प जनसभा म्हटलेला आहे याच्यामध्ये जर आपण फोटो पाहिले तर याच्यामध्ये देखील आपल्याला लक्षात येतं की नरेंद्र मोदी यांचे देखील फोटो आपल्याला इथे दिसून येत आहेत। त्यासोबतच एकमेकांचे फोटो जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या बॅनरवर टाकण्याचं टाळलं जातं आणि सभांमध्ये देखील ज्या पद्धतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत यासोबत निधीच्या बाबतीतल्या सुद्धा जे वक्तव्य होत आहेत, कारण कोणी म्हणत आहे की आमच्याकडे चाल आहेत, कोणी म्हणत आहे की आम्ही या नगरपंचायतीसाठी अधिकाधिक निधी आणू, अशा पद्धतीची जी वक्तव्य आहे ती या नगरपंचायतच्या निमित्ताने होताना दिसत आहे। जी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने केली जात आहे। मात्र हे राजकारण सध्या या निवडणुकीच्या निमित्ताने अगदी रंजक असं आपल्याला दिसत आहे आणि मनसरमध्ये आज जी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे या निमित्ताने जी काही वक्तव्य होणार आहे ती देखील पाहणं गरजेचं असणार आहे आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलतात हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, मनसर, पुणे।